चर्चेत भाग अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र पोलीस सुधारणा व पुढे चालू ठेवणे या बाबतीत विधेयकातील सुधारणेवर नापसंती व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्य सरकारने हे बिल आणलं. याचे उद्देश व कारणे यांच्या निवेदनामध्ये त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करणारे अभिकरण म्हणून भारताच्या संविधानात जतन केलेल्या नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करणारी संस्था म्हणून पोलिसांची भूमिका व कामगिरी या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जो एक खटला चालू होता, त्या खटल्याचा जो निकाल लागला त्या निकालाच्या आधारावर या कायद्यामध्ये दुरुस्ती करतोय असं म्हटलेलं आहे. अध्यक्ष महोदय, रीट याचिकेवर निर्णय करताना सर्वोच्च न्यायालयाने 22 सप्टेंबर 2006 रोजीच्या आपल्या न्याय निर्णयाद्वारे 8 SCC 2 मध्ये प्रकाशित असे मत व्यक्त केले आहे की उचित कायदा अधिनियमित करेपर्यंत प्रवर्तित करायची मार्गदर्शक तत्वे घालून देणे आवश्यक आहे. राज्य सुरक्षा आयोग, पोलीस आस्थापना मंडळ, पोलीस तक्रार प्राधिकरण गठीत करणे, अन्वेषण पोलीस आणि कायदा सुव्यवस्था पोलीस यांचे विलगीकरण करणे, पोलीस महासंचालक महानिरीक्षकाची निवड व त्याचा पदावधी आणि कार्यकर्त्यावरील पोलीस अधिकाऱ्याचा किमान पदावधी यासंबंधी अनुच्छेद 32 व अनुच्छेद 142 अन्वये सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहे. अध्यक्ष महोदय, 22 सप्टेंबर 2006 रोजी जर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असेल तर आता आपण एवढ्या उशिरा याच्यामध्ये सुधारणा करण्याचं कारण काय? याआधीच हा कायदा आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात का येऊ शकला नाही? आणि अध्यक्ष महोदय, 8 वर्ष झाले जवळजवळ हा निर्णय होऊन, तर याच्या विलंबाचे कारणे काय आहे? अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या संदर्भामध्ये जितकं बोलावं तेवढं कमी आहे. परंतु या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, आता त्याच्यामध्ये सुसूत्रता आणणे, त्या संदर्भामधली व्यवस्था करणे, म्हणून यामध्ये काही दुरुस्त्या मी या संदर्भामधले दिल्या. शेवटी त्या दुरुस्त्यांचं वाचन मी करणार आहे. फक्त अध्यक्ष महोदय, पृष्ठ क्रमांक 3 ओळ क्रमांक 4 व 5 यामध्ये पोलीस तक्रार प्राधिकरण, विभागस्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण आणि राज्य पोलीस समस्या प्राधिकरण याचा अर्थ अनुक्रमे 22 22 22 अन्वये गठीत केले प्राधिकरणे असे आहे. अध्यक्ष महोदय, आणि त्याखाली राज्य सुरक्षा आयोग पुढील सदस्यांनी मिळवून केलेला असेल असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, एका अर्थाने हे 3 वेगवेगळ्या समित्या, तक्रार निवारण, त्या ठिकाणी सुरक्षा आयोग आणि त्याबरोबर आस्थापना, असे 3 मंडळ या माध्यमातून आपण तयार करायचं ठरवलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, या तिन्ही मंडळाच्या याच्यामध्ये सर्वसाधारणपणे प्रभाव जो दिसतोय तो प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिसतोय. म्हणजे यामध्ये राज्य सुरक्षा आयोगाचे पुढील सदस्य तर त्या ठिकाणी गृहमंत्री वगैरे तुम्ही म्हटलेलं आहे. पण तुम्हाला अध्यक्ष साधारणतः याच्यावर पोलीस प्रशासनाचा पगडा आहे असे एकंदरीत याच्यामध्ये दिसत आहे. अध्यक्ष महोदय, शासनाने 2010 मध्ये पदोन्नतीच्या नियुक्तीच्या संदर्भात केलेल्या नियमानुसार पोलीस दलातही विभागीय संवर्ग लागू करण्याबाबत, तर पदोन्नतीच्या संदर्भात शासनाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 309 मधील परंतुकानुसार 2010 मध्ये केलेला महाराष्ट्र शासकीय गट अ, गट ब राजपत्रित पदावर पदोन्नतीने नियुक्तीने विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबत केलेल्या नियमावलीनुसार पोलीस दलातही अशा प्रकारे विभागीय संवर्ग पोलीस उपनिरीक्षक ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदापर्यंत लागू करण्यात यावा व या नियमानुसार पदोन्नती करण्यात याव्या. अध्यक्ष महोदय,
आता आपल्या ह्या संदर्भामध्ये जे राजपत्र आपलं हे केलेलं आहे अध्यक्ष महोदय, 8 जून 2010ला तुम्ही राजपत्रित अराजपत्रित पदांवरील नियुक्तीच्या संदर्भामधली ही केलेली नियमावली आहे. आणि अध्यक्ष महोदय, आता आस्थापना मंडळ स्थापन झाल्यानंतर या आस्थापना मंडळाला हे सर्व अधिकार देत असताना या आस्थापना मंडळाकडे दिलेले जे अधिकार आहे तर त्यानुसार राज्य सरकारचे अधिकार कमी होऊन आस्थापना मंडळाचे अधिकार प्राप्त होतील. म्हणजे बदल्यांच्या संदर्भामध्ये भावी कालखंडामध्ये आस्थापना मंडळ या बदल्या करू शकेल. पण अध्यक्ष महोदय, बऱ्याचशा ठिकाणी इन्स्पेक्टर आहे, सब इन्स्पेक्टर आहे, DYSP आहे, ॲडिशनल SP आहे, या संदर्भामध्ये आस्थापना मंडळाने शिफारस केल्यानुसार राज्य शासनाने त्यात बदल करायचा अधिकार राखून ठेवला पाहिजे. नाहीतर पूर्णतः अधिकार आस्थापना मंडळाला जर आपण दिला तर या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक पोलीस यंत्रणा वेगळी अशी कार्यान्वित होईल. अध्यक्ष महोदय, आस्थापना मंडळाच्या संदर्भामध्ये या आस्थापना मंडळाला हे काही अधिकार या संदर्भामध्ये देत असताना त्या ठिकाणून त्यांनी आस्थापना मंडळाचे अध्यक्ष राहणारे DG आणि त्याच्या खाली जे 5 अधिकारी राहणार आहेत, आता त्या 5 अधिकारी मिळून ते चर्चा करतील आणि निर्णय घेतील असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. अध्यक्ष, मग अलीकडे पोलिसांची जर परिस्थिती पाहिली तर ह्या काहीही सुधारणा याच्यामध्ये केल्या तर त्या किती प्रभावीपणे खालपर्यंत राबवल्या जातील याबद्दल शंका आहे. किंबहुना त्याच्यामध्ये आपसामधल्या एकमेकांच्या प्रभावाचाच त्याच्यावर परिणाम दिसेल अशी एक भीती त्यामध्ये आहे. अलीकडे पोलीस या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था जिवंत आहे की नाही अशी स्थिती आहे. मी दरेकरांचं भाषण माझ्या चेंबरला ऐकत होतो आणि त्यांनी विस्तृतपणे या संदर्भामधलं मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही हे सर्वसामान्य माणसासमोर प्रश्न उभा राहिलेला आहे. विविध क्षेत्रामध्ये जर चित्र पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणावर अनाचार होत आहे, बलात्कार होत आहे, दररोज कुठे ना कुठे महिलांवर, दलितांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे. आणि या बरोबरीला गृहमंत्री म्हणतात की प्रत्येक घरामध्ये पोलीस ठेवला तरी बलात्कार थांबण्यासारखे नाही. हे गृहमंत्र्यांचं वक्तव्य टीव्हीवर, दूरदर्शनवर सुरू आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर गृहमंत्री सुद्धा हे थांबवण्यामध्ये हतबल ठरले आहेत असं एकंदरीत चित्र आहे. परंतु पोलीस मस्त आहे आणि राज्य सरकार सुस्त आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये जायचं कुणाला? आता अशा स्वरूपाच्या कायद्यामधल्या दुरुस्त्या करूनही त्या संदर्भामध्ये काही परिणाम होईल का? त्यामधून सर्वसामान्य माणसाला काही दिलासा याच्यामध्ये मिळेल का? कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती इतकी बिघडली आहे अध्यक्ष महोदय की या खालच्या गोष्टी, बलात्कार, चोऱ्या, दरोड्या, फसवणूक हे तर नेहमीचंच आहे. पण अध्यक्ष महोदय, आपण पाहिलं तर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये खुद्द उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या संगणकातील हार्ड डिस्क काही महिन्यापूर्वी गहाळ झाली. उत्तरामध्ये आपण सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयामधले हार्ड डिस्क गहाळ होते. म्हणजे या राज्यामध्ये आता मंत्रालयातला उपमुख्यमंत्री सुद्धा सुरक्षित नाही असं एकंदरीत चित्र आहे. इतकेच काय, राज्यातील प्रशासनाची धुरा सांभाळणाऱ्या मुख्य सचिवांच्या कार्यालयाच्या संगणकातील हार्ड डिस्क सुद्धा काही महिन्यापूर्वी गहाळ झाली. या दोन्ही हार्ड डिस्क मध्ये किती गोपनीय महत्वाचा डाटा असेल याची कल्पनाच केलेली बरी, न केलेली बरी. मग अध्यक्ष महोदय, जर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव त्यांच्या कार्यालयामधल्या हार्ड डिस्क चोरी जात असतील आणि त्या अद्यापर्यंत पोलिसांना सापडल्या नसतील तर मग तो शोध कुणाचा लावणार? हे दोन जे आहेत ते राज्याचे प्रमुख आहेत, मुख्य सचिव आणि उपमुख्यमंत्री. आणि यांच्या कार्यालयामध्ये इतकी गोपनीय माहिती त्याच्यामध्ये साठवली असते. कमीत कमी मुख्य सचिव म्हटला की मुख्य सचिवाच्या याच्यामध्ये तर प्रशासनिक आणि प्रशासनाच्या बाहेरची अशी सारीच माहिती त्याच्यामध्ये असतं. आणि मग या संदर्भामध्ये या क्षणापर्यंत या हार्ड डिस्क आपल्याला मिळाल्याने एकंदरीत या राज्य सरकारचं नाक कापलं गेलं. मंत्रालय सुरक्षित नाही, मंत्र्यांचे कार्यालय सुरक्षित नाही, चीफ सेक्रेटरी सुरक्षित नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय सुरक्षित नाही. चोर कुठे पोहोचावा, खिसा कुठे कापावा, कुणाचा कापावा? आता खालच्या पेक्षा उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये किंवा मुख्य सचिवांच्या कार्यालयात चोरी करण्यापर्यंत धारिष्ट आज यांचं जात आहे. तर मग लहानसहान माणसाच्या घरामध्ये चोऱ्या झाल्या आणि त्या न सापडल्या तर आश्चर्य काय? परवा मला एक पत्रकार भेटले होते.
आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या घरामध्ये चोरी झाली, 1.5 महिना झाले पोलिसांशी संघर्ष चाललाय. त्यांना माहिती आहे, माझं स्वतःचं पत्र गेलं, माझ्या कार्यालयातनं बोललं, पण तो एवढा इथला बसलेला, आता प्रेस गॅलरीत बसलेले असतील, पण त्यांना भांडून भांडून न्याय मिळाला नाही. शेवटी आयुष्यभराची कमाई एखादा व्यक्ती ज्यावेळेस घरामध्ये साठवून ठेवत असतो, ते त्या आयुष्यभराची कमाई गेल्यानंतर त्याच्या परिवाराचे काय हाल होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी आहे. परंतु एकंदरीत राज्य सरकारला याचं काही घेणं देणं नाही. आणि यामधून अध्यक्ष महोदय मला उत्तर हवे आहेत. पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणावर बांधकामासाठी आपण पैसा येतो, काही गव्हर्नमेंट गॅरंटीने मिळतो, काही कर्ज त्या ठिकाणी काढतो. पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा कायमच अनुत्तरित राहिलेला आहे. आणि पोलिसांच्या घरांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी क्वार्टर्स बांधण्यात आले परंतु ते उपयोगात आले नाही. मग त्या पैशाचा जो दुरुपयोग झाला अध्यक्ष महोदय, त्याला जबाबदार कोण? ठाणे शहरामधील पोलिसांसाठी 150 क्वार्टर्स पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन कडून बांधण्यात आले. पाटील साहेब, 150 क्वार्टर्स पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन कडून ठाणे शहरात बांधण्यात आले. ठाणे महानगरपालिकेकडून या 150 क्वार्टरला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट देण्यात येऊन विस्तार प्रस्तावही सादर करण्यात आला. पण ठाणे महानगरपालिकेने पोलिसांसाठी बांधलेले हे निवास त्यांना ओशी देता येणार नाही म्हणून कळवले. ओशी का देत नाही याबाबत ठाणे महानगरपालिकेकडे चौकशी केली असता त्यांच्या असे लक्षात आले की या जागेवर पोलीस क्वार्टर बांधले आहे, त्याचा FSI इतरत्र वापरायला गेलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी बांधकाम नियमबाह्य झालेले आहे. FSI कोणी वापरला याबद्दल चौकशी केली असता असे कळले की पोलिसांच्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे म्हणून एक महामहिम व्यक्तीने कल्याणकारी व उदार दृष्टिकोनातून पोलीस व गृहनिर्माण विभागाचं मॅनेज करून या जागेवर शाळा बांधलेली आहे. शाळा कोणी बांधली या ठिकाणी अध्यक्ष महोदय? तर शाळा बांधली DB रॉयल्टी ग्रुपच्या गोयंका यांनी. म्हणजे एकंदरीत गोयंकाला या ठिकाणी शाळा बांधण्याच्या नावाखाली, ती प्रायव्हेट स्कूल आहे, त्याच्यामध्ये पोलिसांची मुलं आज शिकत नाही आहेत, परंतु प्रायव्हेट स्कूल या DB गोयंकांना देण्यासाठी त्याचा जो अतिरिक्त FSI आहे किंवा FSI आहे त्या जागेवरचा DB गोयंका ग्रुपला तुम्ही ट्रान्सफर केला. आणि आज या ठिकाणी जे 150 क्वार्टर उभे आहेत तिथं तो FSI शिल्लक नसल्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बांधून सुद्धा हा पैसा वाया गेला, त्याला ओशी मिळू शकत नाही. माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी 150 क्वार्टर्स बांधले का? हे बांधायच्या आधी तुम्ही पाहिलं नव्हतं का की या ठिकाणी FSI आहे का नाही आहे, प्लॅन कसे मंजूर करण्यात आले? त्या ठिकाणी या बांधकामाचा पैसा जो वाया गेला त्याला जबाबदार कोण आहे? हे DB रॉयल्टीचे ग्रुपच्या गोयंका साहेबांनी बांधली, तर ते गोयंका व शाहिद बलवा हे दोन त्याच्यामध्ये आहेत. DB रॉयल्टीचे ग्रुपचे आणि शाहिद बलवा हे दोन त्याचे पार्टनर आहेत. तर अध्यक्ष महोदय, या दोन महान व्यक्तींना हा भूखंड कोणी दिला किंवा हा FSI कोणी दिला याचं उत्तर मला हवं आहे. आणि या संपूर्ण घटनेची चौकशी अध्यक्ष महोदय केली पाहिजे. जे 2G स्कॅम मध्ये सामील असून आदरणीय पवार कुटुंबियाशी अत्यंत जिव्हाळ्याचे व व्यावसायिक संबंध ठेवून आहेत व ज्यांनी पुणे येरवडा येथील शासकीय जमीन खोटी कागदपत्र तयार करून मुकुंद भवन ट्रस्ट स्थापन करून त्याच्या माध्यमातून पंचशील ग्रुपचे चोरडिया यांच्यासोबत पार्टनरशिप घेतली आहे, त्याचे कागदपत्र काल मी आपल्या समोर दिले. दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी गुरुवार आहे, माझी तब्येत बरी नाही म्हणून बोलता येत नाही, पण आज गुरुवार आणि गुरुवारला आमचा हक्काचा दिवस असतो. विरोधी पक्षांचा प्रस्ताव आज गुरुवारला असतो आणि हा प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हे सारे विषय भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे, जमिनीच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणाच्या संदर्भामधला प्रस्ताव मी आज दिला होता. आणि या प्रस्तावामध्ये काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचे हे प्रकरण होते, मोठ्या नेत्यांचे. आणि त्याच्यामध्ये हे नावं घेतोय शाहिद बलवा, गोयंका, पवार साहेब, आणखी कुणी कुणी हे जे नावं घेतोय ऑन रेकॉर्ड, सुप्रियाताई सुळे, सदानंदजी सुळे, हे सगळे नावांचे त्याच्या जमिनीचे प्रकरण आज मी बोलणार होतो आज. आणि त्याच्या संदर्भातला प्रस्ताव मी विधानसभेत माझ्या हक्काचा प्रस्ताव येतो, तुम्ही नाकारू शकत नाही. हे सभागृह मला वाटतं की स्थापन झाल्या दिवसापासून हा नियम झाल्यापासून की या सभागृहामध्ये गुरुवार हा विरोधी पक्षाचा ठरावाचा प्रस्ताव असतो आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव दर गुरुवारला असतोच असतो. काही कारणास्तव चर्चा नसेल होत परंतु प्रस्ताव येतो.
माझा प्रस्ताव ज्यावेळेस गेला या संदर्भामधला, आणि तो प्रस्तावामध्येच मी लिहिलं होतं की हा गैरव्यवहार, हा असा भ्रष्टाचार, हे असे कारण. आणि एक मला तरी, माझं तरी असं 25 वर्षातलं आहे की मी पुराव्याशिवाय, कागदपत्राशिवाय हातात घेतल्याशिवाय या सभागृहात कधी बोललो नाही. मला कधी माघार घ्यायची वेळ आली नाही. मी कागदच दाखवला जो असेल, असला तर बोलायचं, नाही तर खाली बसायचं. मला पहिल्यांदा अनुभवला अध्यक्ष महोदय की काय माझा गुरुवारचा, माझ्या हक्काचा असा विरोधी पक्षाचा प्रस्ताव नाकारला जावा या ठिकाणी. आणि नाकारण्याचं कारण एकच आहे, मी तर पत्रकारांनाही मी त्या समोर हे करणार आहे. त्या नाकारला याचं प्रमुख कारण हे आहे की यामध्ये या मोठ्या धेंडांचे प्रकरण मी आज काढणार होतो, म्हणून तुम्ही ते नाकारले. तुमचे कपडे आज त्याच्यामधून उतरले गेले असते, आणि नाहीतरी ते तुम्ही नाही उतरले तर दुसऱ्या ठिकाणी देणार, मी बाहेर देणारच. पण सभागृहामध्ये त्याला न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा होती. मी वारंवार सांगतोय की 103 प्रकरणे मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिले, पण त्या 103 प्रकरणांचं काय झालं हे मला कोणीच सांगत नाही. मी हे आज नाही विचार, मी 3 वर्ष झाले सांगतोय. पण त्या 103 प्रकरणांमध्ये जो घोटाळे झाले, जो गैरव्यवहार झाला, जो भ्रष्टाचार झाला, त्या भ्रष्टाचाराला वालींनी, या जनतेचा पैसा आहे त्याच्यावर जर तुम्ही दरोडे घालत असाल आणि या सभागृहामध्ये चर्चेलाही आम्हाला संधी देत नसाल, तर मला वाटतं इतकं संविधानहीन सरकार या राज्यामध्ये कधी झालं नाही. काय कारण आहे की चर्चा होऊ नये, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चर्चा होऊ नये, ही यांना भीती वाटली की निवडणुकीच्या पूर्व हे प्रकरण जर आलेत बाहेर, आणि बाहेर आले असले तर निवडणुकीमध्ये हा फार मोठा इश्यू होणार, नाहीतरी होणारच आहे. तो एक कोंबडं झाकलं म्हणून आरवण्याचं थोडेच थांबताय. पण या साऱ्यांनी पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये FSIचे, TDRचे आणि जमिनीचे केलेले कोट्यावधी रुपयाचे घोटाळे, या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आज आमच्या विरोधी पक्षाचा प्रस्ताव यांनी जाणीवपूर्वक नाकारला की काय, अशी शंका याला मला जागा आहे. मग अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये पोलिसांचाच विषयाचा मी सांगते. पोलीस कसे दबावाखाली येतात अध्यक्ष महोदय. काल मी प्रकरण या ठिकाणी दिलं, ते आहे इव्हन खराडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवून शासनाची व MIDCची पुणे खराडी येथील मौल्यवान जागा 190 वर्षाच्या लीजने अत्यंत अल्प दराने शासनातील सर्व हितसंबंधियांच्या सोबत घेऊन त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून पुणे येथील पंचशील ग्रुपचे श्री चोरडिया व पवार यांच्यासोबत पार्टनरशिप घेऊन त्यांनी शासनाची जमीन हडप केली व त्यातून करोडो रुपये कमवून लीज अमाऊंटच्या रूपाने शासनाच्या तोंडावर ते तुकडे फेकत आहे. या राज्यामध्ये 190 वर्षाची लीज कधी कुणाला मिळाली आहे का? स्वातंत्र्यानंतर लीज बाळपण बंधन आले, इंग्रजांच्या कालखंडामध्ये वेगळे नियम होते आणि आपण वेगळे नियम स्वीकारले. आणि आता अगदी अलीकडे तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमुळे कोणत्याही जमिनीची लीज जी आहे ते 30 वर्षाच्या वर देऊ नये असं सर्वसाधारणपणे धोरण ठरलं. असं असताना 95 + 95 म्हणजे 190 वर्षाच्या लीजने ही जमीन ही या पंचशीलला का देण्यात आली? या पंचशीलचे पार्टनर कोण आहेत अध्यक्ष महोदय? कुणाच्या प्रभावाखाली जमीन दिली, ज्या कारणासाठी जमीन दिली त्या कारणासाठी वापरण्यात आली का? मग या संदर्भामधलं जेव्हा पोलीस स्टेशनला ही तक्रार केली, पोलीस स्टेशनला अध्यक्ष महोदय, की याची नोंद घ्यावी, तर पोलिसांनी सांगितले की अशा याची नोंद कोणत्या भरोश्यावर घ्यायची? म्हटलं हा फ्रॉड आहे, ही 420 आहे, बनावट कागदपत्राच्या आधाराने मिळवलेली जमीन आहे. याची इकॉनॉमिक विंगकडून, आर्थिक याच्याकडनं गुन्हेगारीकडून शाखेकडनं चौकशी झाली पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, एवढ्या मोठ्या लोकांची चौकशी करण्यास या राज्यामधले पोलीस सक्षम नाहीये, हतबल आहे. आणि जेव्हा विधानसभेत मांडण्याचं मी ठरवलं की ठीक आहे, तुम्ही नाहीत करत तर मी विधानसभेत मांडेल, तर विधानसभेमध्ये सुद्धा याच लोकांना संरक्षण देणं, काही यांच्या संरक्षणामुळे मोठे झालेले नेते अनेक या ठिकाणी बसलेले आहे. त्यामुळे ही चर्चा होईल कशी? ज्याच्यामध्ये पवार कुटुंबांचा संबंध आहे, ज्यामध्ये शाहिद बलवासारखा माणूस आणि या ग्रुप सारखे मोठे मोठे लोक ह्याच्यामध्ये अडकलेले आहे, अशा समोर इथं चर्चा व्हावी या सभागृहामध्ये हे अपेक्षितच नाही त्या लोकांना. आणि मग अशा रीतीने माझं म्हणणं असं आहे की ह्या वांझोट्या चर्चेला काही अर्थ आहे का? आता सतेज पाटील या ठिकाणी बसलेले आहे, ते राज्यमंत्री आहे, राज्यमंत्र्याचे अधिकार मर्यादित आहे, आणि त्यामुळे तरी हे करतील का? तुम्ही कराल की तुमची हिंमत आहे का? ते करू शकत नाही आपल्या वरिष्ठांची याची. आणि मग अशा रीतीने अध्यक्ष महोदय, याचे की माझी माहिती अशी आहे की ह्या काही जागा ज्या आहेत अध्यक्ष महोदय, आता पोलिसांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळवण्यासाठी
वरळी पोलीस कॅम्पमध्ये जी जागा मागितली होती अध्यक्ष महोदय, परंतु त्यावेळेस हा डाव लक्षात आला, वरळी पोलीस कॅम्पला जी जागा पडलेल्या पोलीसची, त्यामुळे त्यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि आता त्या ठिकाणी अँटी करप्शन तुमचं कार्यालय उभं आहे. निदान त्या ठिकाणी आम्ही हा विधानसभेत प्रश्न आला होता, त्यावेळेस विरोध केला म्हणून ती जागा त्यांना मिळाली नाही. पण या ठिकाणी कमीत कमी त्या जागेवर आता अँटी करप्शनचं कार्यालय उभं तरी राहू शकलं. मग पोलीस हाऊसिंगच्या ज्या जागा आहेत त्या पोलीस हाऊसिंगच्या जागा हळूहळू अशाच जर कमी होत गेल्या अध्यक्ष महोदय, तर पोलिसांसाठी सवलत नाही परंतु बिल्डरसाठी बाकी सवलत मिळते असं चित्र एकंदरीत दिसत आहे. अध्यक्ष महोदय, ठाणे येथील पोलिसांचे क्वार्टर बांधण्याचा निर्णय झाले असताना त्या भूखंडावर शाळा बांधण्याची परवानगी देण्याचं कोणी केलं? अध्यक्ष महोदय, परवानगी देण्याची कोणी घाट घातला याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे आणि या संपूर्ण खर्चाची जबाबदारी निश्चित करून त्याच्याकडनं खर्च वसूल केला पाहिजे. जो खर्च जो आहे अध्यक्ष महोदय तो वाया गेला, तो वाया गेलेला खर्च वसूल करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अशा स्वरूपाचे अनेक प्रकरणं या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहेत. अध्यक्ष महोदय, पोलीस निवासस्थान म्हणजे पोलीस हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, वरळी पोलीस कॅम्प येथील 48,000 चौरस मीटर जागा जी पोलीस निवासस्थानासाठी आरक्षित करण्यात आली. अध्यक्ष महोदय, या जमिनीवर आमदार खासदार यांच्यासाठी वरळी सागर सुद्धा हे एवढी जमीन त्या काळात गेली, ते ठीक आहे, त्यांनी घेतली, त्या काळामधली गेली. अध्यक्ष महोदय, 88ला निर्णय घेतला की ही 48,000 चौरस फूट जागा त्या कारणासाठी देण्यात येईल. परंतु माझी अशी माहिती आहे अध्यक्ष महोदय की शासकीय जमिनीवर सुद्धा आता IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पाटलीपुत्र गृहनिर्माण संस्था स्थापन झाली. तोही विषय चर्चेला इतिहासाला, तो प्रश्न इतिहासामध्ये गेला. पण आता अध्यक्ष महोदय, त्यातली 12,050 चौरस मीटर जागा डॉक्टर नीतू मांडके चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आली. त्याच्यामध्ये रुग्णालय झालं, चांगलं रुग्णालय मंजूर झालं. ही जागा दिल्यानंतर गोरगरिबांसाठी किती लाभ होतोय हा एक वादाचा विषय आहे, परंतु ते झालं. आता अध्यक्ष महोदय, याच जमिनीवरील शेजारची जागा 19,336 चौरस मीटर जमीन आकृती बिल्डर या अपटाऊन या विकासकास मंजूर करण्यात आली. आता मग अध्यक्ष महोदय, पोलीस हाऊसिंगची ही जमीन 19,336 चौरस मीटर आकृती बिल्डरला कशी मिळवण्यात आली, या विकासकाला का देण्यात आली, ही कोणी दिली, कोणत्या कंडिशनवर दिली, हे पोलिसांच्या घरांसाठी असलेली जमीन आहे. मग याच्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे IPS अधिकाऱ्यांचे घरं झाले असते त्या ठिकाणी. मग एक घरं होत असताना अध्यक्ष महोदय, ही जमीन ह्या आकृती बिल्डरला अपटाऊन या विकासकास मंजूर का कुणी करण्यात आली याची माहिती मला सभागृहात आज मिळायला पाहिजे. आणि हा काही लहान व्यवहार नाही आहे, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याशिवाय हे होणं शक्य नाही आहे. सरकार निव्वळ निवडणुकीसाठी पैसा जमा करून लागलेला आहे. आता या सरकारला हे समजून चुकलेलं आहे की या निवडणुकीमध्ये आम्ही येणारच नाही आहे. हे हबकले आहे, हे दबले आहे, डिमोरलाइज झालेले आहे आणि त्यामुळे पैसा कसा मिळवायचा जाता जाता ह्याच मार्ग यांनी अवलंबलेला आहे. आणि मिळेल तिथे हात घालू, मिळेल तिथे खाऊ, मिळेल तिथे जाऊ आणि काहीतरी कमवू, असं आता सध्याचं यांचं धोरण चाललेलं आहे. आणि या माध्यमातून अध्यक्ष मध्ये उरलेले 3 महिने हे नादी लागले. आता 12 महिने 15 वर्ष त्या महाराष्ट्रात त्यांनी लुटून खाल्लं, शिल्लक काहीच राहिलेलं नाही आहे. इतकं ओरबडलं यांनी महाराष्ट्राला आणि आता त्याचे परिणाम त्यांना या निवडणुकांमध्ये दिसले. एवढ्या झपाट्याने गेले की एकदम 4 वर आणि 2 वर येऊन बसले. 4 वरची त्यांची आता नॅनो होऊन गेली आणि 2 वरच्या मोटरसायकलवर फिरायला लागले. पण अध्यक्षामध्ये एवढं येऊनही यांच्यात सुधारणा झालेली नाही. माझा प्रश्न असा आहे की याला या हब टाऊनला कुणी जमीन दिली, ती जमीन काय स्वस्त आहे काही? 19,336 चौरस मीटर. आणि तरीही अध्यक्ष महोदय, आणखी एक महत्वाची बाब आहे की या जमिनीच्या शेजारी 10,910 चौरस मीटर प्लॉट अजून शिल्लक आहे त्याच्या शेजारी पोलीस हाऊसिंगचा. आता हा 10,910 चौरस मीटर प्लॉट हाही देण्याच्या बेतात आहे. त्याच्यासाठी 6 अर्ज आता सरकारकडे आलेले आहे. अध्यक्षमध्ये 19,000 तर दिलाच. आता हा 10,000 किमान 3 महिन्यामध्ये राखून ठेवा पोलिसांच्यासाठी. तरी पोलिसांच्या नावाने एवढं हे करतात
आणि त्यांच्या घरांसाठी असलेल्या जमिनी जर अशा वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही देऊ जात असाल तर बरोबर नाही. अध्यक्ष महोदय, माझी मागणी अशी आहे की शासन निर्णयाद्वारे आंबिवली अंधेरी येथील पोलिसांच्या निवासस्थानासाठी मंजूर केलेली जागा अंबानी हॉस्पिटल, पाटलीपुत्र सोसायटी, आकृती बिल्डर यांना मंजूर जी केलेली आहे तर किमान आता उरलेल्या जागा करा. आणि ह्या जागा कशा देण्यात आल्या, या आकृती बिल्डरला वगैरे कशा देण्यात आल्या ह्याची माहिती तातडीनं या सभागृहामध्ये समोर आणावी. आणि अशी काय अति तातडी होती की त्या ठिकाणी यांनाही आता लवकरात लवकर ही जमीन त्यांना देण्यात आली. आणि उरलेली जे 10,000 चौरस मीटर जागा आहे ती आता तरी कोणाला देऊ नये, ती पोलिसांच्याच कामासाठी वापरण्यात यावी याची हमी सरकारने या सभागृहामध्ये द्यावी. अध्यक्ष महोदय, जरी महसूल विभागाकडे शासकीय जागाची मागणी अशी आली तरी त्यांनी पोलीस विभागाला विचारायला तर पाहिजे की नाही की मग ह्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पोलीस विभागाकडे हस्तांतरित केलेली असताना महसूल विभागाने याला मान्यता दिली कशी? म्हणजे महसूल विभाग आणि गृह विभाग यांच्या संगनमताने झालेला हा गैरव्यवहार आहे. आज अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आकृती बिल्डरने अजून तरी या ठिकाणी बांधकाम सुरू केलेलं नाही. या ठिकाणी अजून त्यांनी कंपाऊंड वॉल करण्याचं काम सुरू केलेलं आहे. मग माझी मागणी आहे की याचं बांधकाम सुरू करायच्या आधी आपल्याला ही जागा ताब्यात घेता येईल का या संदर्भामध्ये तातडीने करावं. हे बीओटी तत्वावर विकसित करण्याची परवानगी त्यांना दिली, पण यामध्ये ब्रीच ऑफ कंडिशन्स तसे शासनाने नेमून दिलेल्या विहित कालावधीत त्यांनी बीओटी तत्वावर काम केलं नाही, म्हणून आपल्याला जमीन परत घेता येईल. अध्यक्ष महोदय, आणि त्यामध्ये पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन मधून पोलिसांसाठी जे काही निवासस्थानं बांधतील जातील ते बीओटी वरील सदनिका द्यायचे त्यांना देता येतील. पण अध्यक्ष महोदय, या सरकारचं धोरण काय? मग पोलीस हाऊसिंग असो का अन्य कोणी असो त्या बीओटीवरच चालवायचं आहे. मग हे पोलीस हाऊसिंग कशासाठी आहे? जर तुमच्याकडून कर्ज तुम्ही बांधायला तयार आहात, तुम्ही सक्षम आहात, तुम्हाला कर्ज मिळू शकतं, तर या ठिकाणी तुम्ही स्वतः का बांधत नाही? तुम्हाला बांधायला काय अडचण आहे? मुंबईमधल्या मोक्याच्या जागांवर त्या ठिकाणी बीओटीचे प्रस्ताव मंजूर करायचे आणि बिल्डरचं भलं करायचं. त्यापेक्षा राज्य शासन ह्या करू शकत नाही. आणि जर तुम्हाला नाही करता येतं हे पोलीस हाऊसिंग वगैरे तर बरखास्त करून टाका, त्यांच्याकडचं हे काम करून टाका. पण तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी राज्य सरकार बीओटीवर सुद्धा काय स्वतः का बांधू शकत नाही? कारण या राज्य सरकारचे पद शिल्लक राहिलेले नाही. कारण या ठिकाणी गव्हर्नमेंट गॅरंटी पाहिजे आहे. शेवटी पोलीस हाऊसिंगला गव्हर्नमेंट गॅरंटी मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध होत नाही. आणि गव्हर्नमेंट गॅरंटी हे सरकार देऊ शकत नाही, कारण यांची गॅरंटीची मर्यादा संपलेली आहे. हे दिवाळखोर सरकार आहे. त्यामुळे यांची गॅरंटीची मुदत संपली आहे. कर्ज घ्यायची मुदत शिल्लक आहे म्हणतात, इकडे गॅरंटीची मुदत संपलेली आहे. आणि ह्यांना काही पोलीस हाऊसिंगला गॅरंटी देऊ शकत नाही गव्हर्नमेंट गॅरंटी. आणि गव्हर्नमेंट गॅरंटी मिळत नाही, मग पोलीस हाऊसिंगला कर्ज मिळत नाही. म्हणून मग भले आपले गोयनकाजी आले, आकृती बिल्डरवाले आले, त्यांना बीओटीवर दिलाय. तेरा भी भला होता मेरा भी भला होता है, दोनों मिलके काम करेंगे, सब मिलके तिजोरी को लुटेंगे, अशा स्वरूपाचं यांचं हे जे चाललेलं आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं आहे की या स्कॅमची चौकशी झाली पाहिजे. शेवटी या संदर्भामध्ये हा सारा जो फ्रॉड आहे हा कोट्यवधी रुपयाच्या फ्रॉडचा आता उच्च न्यायालयामध्ये खटला याच्या संदर्भामधला PIL दाखल केलेला आहे. ह्याच्या संदर्भात पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन श्री केतन तिरोडकर यांनी दाखल केली. शेवटी भांडून थकला तो माणूस. मी भांडून थकलो, माझा पत्रव्यवहार आहे, त्यांचा पत्रव्यवहार आहे केतन तिरोडकरांचा, पण तेही थकले. शेवटी आता या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये लढा चालू आहे. माझी विनंती आहे सरकारला की प्रत्येक भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये हायकोर्टातच गेलं पाहिजे का? या संदर्भामध्ये तुम्ही काही करणार आहात की नाही? म्हणून आपण या स्कॅमची चौकशी करा. नाही तरी हायकोर्टामध्ये तुम्हाला जोड उपलब्ध जाईल. आणि अनेक प्रकरणामध्ये हायकोर्टाने तुमचे कपडे उतरवलेलेच आहे, परंतु ज्याचे कपडे आता शिल्लक राहिलेले नाही त्याचे कपडे उतरवू नये काय उभं राहिले? त्या नवीन काही नाहीच ना, आता उतरवू नये काय दिसणार काय? ते सगळंच उघडं पडलंय तुमचं. त्यामुळे आता राहिलं काय तुमच्याकडे? त्यामुळे त्या स्कॅमची चौकशी करा. अध्यक्ष महोदय, यवतमाळ पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या अतिशय उत्कृष्ट अशा 45 पोलीस निवासस्थानं यवतमाळच्या दराटी इथं बांधले. त्यापैकी 27 निवासस्थानाचं वाटप झालेलं आहे. 18 निवासस्थाने बऱ्याच दिवसापासून रिक्त आहे. वन व सार्वजनिक कार्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी रिक्त निवासस्थानाची मागणी आहे. पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी त्यांची मागणी फेटाळून लावलेली आहे. अध्यक्ष, माझी मागणी अशी आहे या ठिकाणी अध्यक्ष महोदय की हे निवासस्थान बऱ्याच दिवसापासून बांधून पडलेले आहे. 45 निवासस्थान आहे बांधून पडले. अंधेरीचे 150 निवासस्थान आहे बांधून पडले.
पोलिसांच्या नावाखाली बांधले आणि पोलिसांना तुम्ही दिले नाही, पैसा खर्च झाला. या ठिकाणी हे जे शासकीय निवासस्थान रिक्त आहे, तर अध्यक्ष महोदय दुसऱ्या सरकारी तुम्हाला नको असताना तुम्ही बांधले. मग आता बांधले आहे ना, पण तुमच्या सरकारच्या दुसऱ्या डिपार्टमेंटला भाड्यानं तरी देऊन टाका. ते मागताय, देत नाही, पडले आहेत, वाया गेलाय, भांडवली गुंतवणुकी गेली वाया. मग अध्यक्ष महोदय हे निवासस्थानं रिकामे ठेवले मागून सुद्धा, म्हणून या संदर्भामध्ये जे नुकसान झालं त्या नुकसानाची या ठिकाणी अध्यक्ष महोदय भरपाई कोणाकडून वसूल करणार. म्हणून महसुलाची वसुली पोलीस अधीक्षक जळगाव आपला यवतमाळ यांच्याकडनं वसूल करण्याची गरज आहे. कारण मागणी केली असताना सुद्धा यवतमाळ पोलीस अधीक्षकांनी हे निवासस्थानं दिले नाही. त्याच्या पगारातून कापले पाहिजे पैसे. तर सरकारची हानी नाही का, नुकसान नाही का? मग एवढी निवासस्थानं बांधून ठेवतात, वाया जातात. मोगे साहेबांना कल्पना असेल कदाचित. निवासस्थानं बांधल्या त्याचा उपयोग झाला पाहिजे की नाही? पोलिसांना द्या, अधिकाऱ्यांना द्या, कोणाला द्या, परंतु ते त्यांनाही द्यायला तयार नाही. तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे. सरदेश पाटील साहेब एक पहिला क्रम परवा RR पाटील साहेब बोलले काल, कदाचित त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला असेल बलात्काराच्या संदर्भामध्ये. पण अध्यक्ष महोदय जे आकडेवारी सांगते आहे या ठिकाणी, तर महाराष्ट्र हे अलीकडच्या कालखंडामध्ये महिलांवर अत्याचाराच्या संदर्भामधलं पहिल्या क्रमांकाचं राज्य झालेलं आहे. मग त्यात बलात्कार असतील, विनयभंग असतील, महिला या राज्यामध्ये असुरक्षित आहेत. आणि अलीकडे तर अध्यक्षमध्ये या 2-3 महिन्यामध्येच नागपाडा पोलीस रुग्णालयातील पोलिसाने महिला पोलिसाचा विनयभंग केला. मी दुसऱ्याचं म्हणत नाही, म्हणजे आता त्यांनी सांगितलं की मनोवृत्ती आहे, कुठे कोण काय करेल सांगता येत नाही, आपली जबाबदारी आहे त्याला पकडणं, त्याच्यावर कार्यवाही करणं. पण ज्या ठिकाणी पोलिसच पोलिसांवर अत्याचार करायला लागले, तर त्या ठिकाणी तुमचं तर नियंत्रण पाहिजे की नाही, तुमचा तर धाक पाहिजे की नाही. नागपाडा पोलीस रुग्णालयातील पोलिसांनी महिला पोलिसाचा विनयभंग केला. कोपर खैराणे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मित्रासह रबाड येथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या महिलेवर बलात्कार केला पोलिसांनी फेब्रुवारीला. मार्चमध्ये कर्जत पोलीस ठाण्यात खालापूर तालुक्यातील महिलेचा पोलिसांकडून विनयभंग. मार्च 2014ला खटाव येथे 14 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने केलेला अत्याचार. मार्च 2014 गोरेगाव येथे राहणाऱ्या 33 वर्षाच्या महिलेवर अज्ञात व्यक्तींनी बलात्कार करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ क्लिप काढून ते तिच्या पतीला दिल्याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात 17 मार्च 2000 रोजी गुन्हा दाखल होऊन अद्याप तपास सुरूच आहे. मे 2014 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दहिसर पोलीस स्टेशन व आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये 2 महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 2014. आणखी अशी कितीतरी प्रकरणं आहेत. प्रकरणं अशी आहेत अध्यक्षांमध्ये या ठिकाणी की पोलिसांनी अत्याचार केले, बाकीच्यांनी अत्याचार केले तो एक वेगळा भाग आहे. पण पोलीस दलातील जर पोलीसच महिलांवर अत्याचार करत असतील तर न्याय आता मागायचा कुणाकडे या संदर्भात? मग या राज्यामध्ये पोलिसांवर तुमचं नियंत्रण आहे का? तुमचं नियंत्रण अध्यक्ष महोदय पोलिसांवर सुद्धा राहिलेलं नाही आणि मग तुमचा धाक उरला नाही. त्यामुळे पोलिसच जर अत्याचार करत असतील, पोलीस स्टेशनमध्ये करत असतील तर आज मागायची कुणाकडे? आणि अध्यक्षामध्ये इतकी खालची परिस्थिती या राज्यामध्ये कधी झाली नव्हती. इतकं वाईट अवस्था जी आहे, म्हणजे स्वतः सुरक्षित राहायचं अशीच अवस्था आहे. बाहेर निघाला आज रात्री 8 वाजेच्या पुढे 7 वाजेच्या पुढे ग्रामीण भागात महिला आता बाहेर निघायला तयार नाही. ग्रामीण भागात सुद्धा मुंबई सारख्या शहरामध्ये 10-11च्या पुढे महिला निघणं म्हणजे रिस्क झालेली आहे. या ठिकाणी इतक्या घटना सातत्यानं घडत असल्यात माझं म्हणणं आहे की हे फास्ट ट्रॅक कोर्ट केले, हे केले, ते केले, परंतु गुन्हेगारांवर कडक वचक राहण्याच्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न आपण केले आणि आपल्याच पोलिसांनी अत्याचार करू नये, किमान तुमची तरी प्रतिमा चांगली राहावी या दृष्टिकोनातून तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या? अध्यक्ष महोदय, लाचखोर पोलीस त्यांची फार मोठी यादी तुमच्याकडनं मला प्राप्त झालेली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग वगैरे वगैरे ही इतकी यादी मोठी की जवळपास 118 पोलिसांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी या एका वर्षभरामध्ये लाच घेतल्याचा हा रिपोर्ट आहे. आणि लाच आता काय झालं की महागाई वाढल्यामुळे आता 5-10 हजाराची लाच पोलीस घेत नाही. महागाई वाढत आहे त्यामुळे घरी परवडत नाही आता, त्यामुळे लाच घ्यायची जरा सायजेबल अमाऊंट असला पाहिजे म्हणून आता 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख अशा स्वरूपाची लाच आता पोलिसांच्या माध्यमातून घ्यायला लागली. शेवटी त्यांना महागाईचाही फटका बसतो आणि पोलिसांच्या बदल्यांसाठी सतेज पाटील साहेब आता
बदले का बिना पैशाने होतात का तुमच्या? होतात का बिना पैशाने? बदले आता बिना पैशाने होत नाही. पूर्वी ऐकत होतो की पोलीस दलामध्ये बिना पैशाने बदल्या होतात. दलालांचा सुळसुळाट झाला. बदल्या आणि बढत्यांसाठी दलालांचा सुळसुळाट झाला. माननीय गृहमंत्री स्वच्छ, पारदर्शी, अत्यंत चांगले असे आहेत असं म्हणवलं जातात. पण खाली एक व्यक्तीनं सांगावं की पैसे दिल्याशिवाय पोलीस दलामधल्या बदल्या होतात का? अलीकडे तर पोलीस दलामधल्या बदल्या करण्यासाठी दलाल आलेले आहे. पूर्वी असं काय ऐकत नव्हतं. 2-4-5 वर्षापूर्वी जरा माझं मत चांगलं होतं पोलीस दलाविषयी की त्याला काही प्रतिबंध बसला, काही आळा बसला. परंतु हा सुळसुळाट तर एवढा झाला की आता फार मोठ्या प्रमाणावर हे चाललंय. आणि राज्यामधली गुन्हेगारी अध्यक्ष महोदय हे दिवसेंदिवस वाढत चालली. आणि त्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या गुन्हेगारीच्याही संदर्भामध्ये मोठी यादी याच्यामध्ये आहे. पण अध्यक्ष महोदय राज्यामध्ये जर अशा स्वरूपाचे होत असतील त्या ठिकाणी आता कणगर सारख्या याच्यामध्ये दारू बंदी करण्यासाठी नागरिक रस्त्यावर येतात आणि पोलीस गाड्या भरून त्यांना झोडपतात. हे उदाहरण त्या पुरोगामी राज्याला शोभेचं नाही आहे. हेही एका ठिकाणचं आहे असं नाही असेल. मला स्वतःचा अनुभव आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पाडळसह म्हणून गाव आहे यावल तालुक्यामध्ये. तिथल्या महिलांनी मोर्चे काढले. 1-2-3 महिने चालला आंदोलन. पण त्या ठिकाणी दारू बंद नाही झाली. मी गेल्यानंतर सुद्धा मी गेलो स्वतः. मी PSI ला बोलवलं आणि म्हटलं दारू बंद करा म्हणताय ते दुसरं थोडीच आहे. तुम्हाला सांगू सतेज पाटील ते काय म्हणाले म्हणे नाथाभाऊ यांची जर दारू बंद केली ना ह्या दारू व्यवसायामध्ये शेकडो लोक आहेत आणि दारू बंद केली की शेकडो लोक रिकामे राहतात आणि ते रिकामे राहिले की मग तुमच्या शेतातलं स्टार्टर चोरी नेतात, मोटार चोरी नेतात, वायर चोरी नेतात. मग ते दुसरीकडे त्रास देतात, छोट्या छोट्या घरपोड्या करतात. त्यापेक्षा ते गुंतलेले असतात तिकडे. त्यामुळे मग या घरातल्या चोऱ्या वगैरे तरी कमी होतात. काय लॉजिक आहे तसं. म्हणजे दारूचा धंदा सुरू राहिला तर दारूच्या धंद्यामध्ये शेकडो लोकांना रोजगार मिळतोच. परंतु रोजगारापेक्षाही महत्वाचं त्या इन्स्पेक्टरचं म्हणणं असं होतं की हे जर त्यातनं मोकळे झाले तर तुमच्या विहिरीवरच्या वगैरे जे स्टार्टर, मोटारी, पाईप चोरी जातात, किरकोळ चोरी जातात. त्या चोऱ्या करायला लागतात आणि त्या भंगारमध्ये विकून आपला उदरनिर्वाह करतात. त्यापेक्षा यांना दारूचा धंदा चालू द्या की. हे लॉजिक आहे पोलिसांची, ही मानसिकता आहे पोलिसांची. अध्यक्ष महोदय हे जर सर्वत्र आहे ते दारू पाडणं विकणं हा छोटा छोटा हे झालंय. आता मला सतेज पाटलांना त्यांना विनंती करायची आहे की ह्या ठिकाणी कणगर सारखं झालं. आता तुम्ही झोडपलं त्या लोकांना मारलं तर आता यापेक्षा दारू या व्यवसायाला मान्यता द्यावी सरकारने. या राष्ट्रवादी काँग्रेस ह्या गांधीवादी सरकारने गांधीजींचं नाव घेतात नाही उठल्या बसल्या. गांधी नेहरूंचा महाराष्ट्र, छत्रपती शाहू, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे राज्य करतात. आणि RR पाटील तर गाडगे बाबांचं नाव घेतात. तुकडोजी महाराज गाडगे बाबांचे शिष्य. माझी विनंती आहे आता तुम्हाला की दारू या व्यवसायाला मान्यता द्या. आणि याच्यामध्ये इतका रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे SSI युनिट खाली याला पैसे वगैरे देत जा. स्केल इंडस्ट्री, छोटे छोटे उद्योग व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं त्याला सबसिडी द्या. आणि त्यातल्या त्या शिवाजीराव मागासवर्गीय जर करत असेल तर मागासवर्गीयांच्या कल्याणाच्या योजना, त्या योजनामध्ये हा दारूचा व्यवसाय टाका की. अरे काही लाज शरम काही थोडीफार तुम्हाला? मारामाऱ्या करतात. जे दारू बंद करा म्हणणाऱ्यांना मारतात तुम्ही. त्या ठिकाणी घरात येऊन झोडपतात. हे चित्र काय उभ्या महाराष्ट्रामध्ये? पण हे त्यांचं नाही हा धंदा तर काय. पण किमान माझं म्हणणं वचक बसवा नाही. जर हप्ता एक ठिकाणी नाही घ्यायचा फार तर. पण महिला ज्यावेळेस मोर्चा काढतात त्या ठिकाणी आमच्या बोदवड म्हणून जळगाव जिल्ह्यात तालुक्याचं गाव आहे, सतेज पाटील माहिती घ्या. त्या ठिकाणी अख्ख्या गावातल्या महिलांनी त्या ग्रामपंचायतीने 3-3, 4-4 वेळा ठराव केला. अख्ख्या गावातल्या महिला म्हणजे कमी महिन्याची संख्या नव्हती त्याच्यात 3,000, 3,500 महिला त्या उठल्या की दारू बंद करा, उठल्या की दारू बंद करून मोर्चे काढायच्या. शेवटी कलेक्टरने सांगितलं वा असे त्या दारूचे दुकानं जे गावातले आहेत त्या दुकानाच्या संदर्भात कलेक्टर म्हणाले की तो ठराव करा. बोदवडला ठराव केला. त्या संदर्भामध्ये ठराव करून कलेक्टरने त्या ठरावानुसार मतदान घेतलं. मतदानामध्ये 90 का 95%, 99% ते दारू बंद करा दुकानं म्हणून निर्णय झाला. त्या निर्णयाच्या अनुषंगानं त्या कलेक्टरने ते दुकान बंद करून टाकले. त्या दुकानाला अध्यक्ष महोदय यांनी स्थगिती दिली हो इथे. म्हणजे 99% लोकांनी, गाव लोकांनी तो ठराव केला आणि शासनाकडे त्याला स्थगिती मिळाली. आणि ते राजरोसपणे आमच्या छातीवर ते दुकानं चालू आहे. मग त्या महिलांनी इतकं आंदोलन केलं, मोर्चा काढला आणि यांना काही तुकडा टाकला असेल तर त्या तुकड्यासाठी यांनी स्थगिती देऊन टाकली.
म्हणजे आहे का या लोकांचं चाललेलं आहे? मग काही आहे का, आदर आहे का राज्य आहे झालं ह्याच्यामध्ये? संताप यासाठी येतो की 3,500 महिला रस्त्यावर येतात, आंदोलन करतात आणि यांनी एवढ्या मेहनतीला कलेक्टर प्रतिसाद देतो आणि वर आल्यानंतर स्थगिती मिळतं. करा चौकशी करा, ते स्थगिती ताबडतोब आज उठवा आता. त्याच्यामधून निदान दारूच्या संदर्भामध्ये तरी संवेदना ठेवा. अध्यक्ष महोदय, घरफोड्या आणि पोलिसच आरोपींना मदत करतात, मंदिरांवर दरोडे पडायला लागले. अध्यक्ष महोदय, खारघरमधील शेलार कुटुंबावर झालेला समाजाचा बहिष्कार, ATM फोडणं, दागिना कॉर्नर, सराफांच्या दुकानावरचे हल्ले, धूम बायकर्स, भर दिवसा दुकान फोडलं, सिंचन विभागातील अभियंत्याकडे गाडीचे अपहरण, काळा चौको पोलिसांकडे. अध्यक्ष महोदय, हे सारं असताना बालकांच्या हत्या, बलात्कार, विनयभंग यामध्ये खंडणीचे प्रमाण वाढत चाललं, बलात्काराचं प्रमाण वाढत. हे यासाठी सांगतोय की तुम्ही हे आस्थापना मंडळ नेमणार आहे, सुरक्षा मंडळ नेमणार आहे. आता मला एक सांगा, राज्य सुरक्षा आयोगाची स्थापना केली तुम्ही, आता ही राज्य सुरक्षा आयोगाच्या मीटिंग काही होत होत्या, पण जे काही आज अस्तित्वात असलेली यंत्रणा आहे 1.5 वर्ष तर त्याची बैठक झाली नाही हो. मी सदस्य आहे त्याचा एक. पाटील साहेब, 1.5 वर्ष जर गृहमंत्र्यांना त्याच्या बैठकीला वेळ मिळत नसेल तर स्थापन करूनही काय उपयोग आहे तुमचा त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय? आणि अध्यक्ष महोदय, राज्य सुरक्षा आयोगाच्या मध्ये त्या ठिकाणी म्हटलं होतं की या राज्यामधल्या DG असतील त्याच्या नेमणुकीच्या संदर्भामधले पॉलिसी ठरवणे की कशा रीतीनं तुमची कार्यपद्धती राहणार आहे. बदल्यांच्या संदर्भामधले एक आचारसंहिता किंवा बदल्यांच्या संदर्भामधली एक कार्यपद्धती ठरवणं. मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील, कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भामध्ये असतील, तक्रार निवारण समितीच्या संदर्भामध्ये आलेल्या तक्रारीचं निरसन करणं, जर पोलिसांच्या विरोधातलं तक्रार असेल तर त्याचं निरसन करणं, या संदर्भामध्ये काही हे असतील. आणि अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये त्या दुरुस्त्या आपण आणल्या. मला एक आणखी आपल्याला विचारायचं आहे याच्यामध्ये अध्यक्ष महोदय की यामध्ये या कायद्यामध्ये एक तुम्ही सांगितलं की पोलिसांच्या विरुद्ध खोटी तक्रार केल्यास, यात एक क्लॉज केला, दुरुस्ती आणला या कायद्यामध्ये की पोलिसांच्या विरुद्ध खोटी तक्रार केल्यास त्याला किती दंड आहे, त्याला दंडाची आणि शिक्षेची तरतूद केली अध्यक्ष महोदय. म्हणजे आता खोटी तक्रार केली इथपर्यंत मला मान्य आहे, पण तो तक्रार केल्यानंतर चौकशी कोणी करावी? तर पोलीसच तक्रार करणार. 2 वर्ष बिल 12. तर आता अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या विरुद्ध तक्रार करायचीच नाही का? खरी जरी तक्रार असली तरी चौकशी करणारा शेवटी पोलीस. त्याच्या विरुद्ध तक्रार केल्यानंतर चौकशी तोच करणार आहे, खरी आहे का खोटी आहे. आणि एखाद्या पोलिसाला खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करायला काय फार वेळ लागतो का? हे एवढे मोठे आम्ही इतके सदस्य बसलेले आहे, अनेक अनुभव असे आहे की खऱ्याचं खोटं करतात, खोट्याचं खरं करतात. म्हणजे पोलिसांच्या विरुद्ध तर तुम्ही आम्ही तक्रार केली आणि ती जर खोटी निघाली असं त्यांचं म्हणणं असलं अध्यक्ष महोदय, तर दंडाची तरतूद आणि त्यामध्ये शिक्षेची तरतूद हो. म्हणजे दंड तर सोडा, शिक्षेची तरतूद. म्हणजे कशासाठी? तुम्हाला पोलिसांच्या तक्रारीच्या संदर्भामध्ये आजही आहे यामधून अध्यक्ष महोदय पोलिसांना संरक्षण जरूर मिळालं पाहिजे. खोट्या नाट्या तक्रारीमधून त्याचा काही बळी पडता कामा नये. परंतु अध्यक्ष विश्वासार्हता काय याची? म्हणजे आम्ही तक्रार एखादी केली की या पोलीस अधिकाऱ्यांना अशा अशा स्वरूपाची लाच मागितली, कधी कधी लाच मागितली त्याला पुरावा नसतो, तुमच्या आमच्याजवळ पुरावे नसतात किंवा जे काही पुरावे आहेत ते कमजोर ठरवणं, हा ठरवणारा त्याचा भाऊ बंदच असणार आहे. पोलिसांचा भाऊच ती चौकशी करणार आहे ना, का महसूल विभागातला चौकशी करणार आहे, का दुसरी तिसरी यंत्रणा चौकशी करणार आहे? मला वाटतं की हा क्लास काढून टाकला पाहिजे. तुमच्यामध्ये आहे ना धम्म, तुम्ही खोटं असेल तर कारवाई केलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु याचा अर्थ या कायदा करून टाकायचा याच्यासाठी म्हणजे इतकी हलाखीची परिस्थिती झाली की या ठिकाणी चोरांनी चोरी केली त्याच्यावर बंधन आणण्यासाठी कायदा कठोर होत नाही. या ठिकाणी भ्रष्टाचारांना भ्रष्टाचारी ठरवण्यासाठीचा कायदा बंधन होत नाही.
परंतु एखाद्या पोलिसाच्या विरुद्ध जर तक्रार केली तर त्या पोलिसाच्या तक्रारीच्यासाठी आपण कायदा बदलवतो. अध्यक्ष महोदय, त्यांनी हे आपण करतात. आमचा या गोष्टीला विरोध आहे की दोषसिद्धीनंतर 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची शिक्षा करण्यात येईल. कोणत्याही वर्णनाच्या म्हणजे कोणत्या वर्णनाच्या ह्याचा उल्लेख स्पष्ट नाही आहे. म्हणजे सक्त मजुरी ही होऊ शकते कोणत्याही वर्णनाच्या म्हटलं तर. मग अध्यक्ष महोदय, या दोन्ही शिक्षा करण्यात येतील. अशी कार्यवाही मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या, आजीवन कारावासाच्या शिक्षेच्या किंवा 7 वर्षाच्या किंवा त्याहून अधिक कालावधीच्या कारावासाच्या शिक्षेच्या अपराधीच्या खोट्या आरोपावरून दाखल केली असेल तर तो 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल आणि द्रव्यदंडाच्या शिक्षेस देखील पात्र असेल. वा अध्यक्ष महोदय, 7 वर्ष 7 years. म्हणजे एखादा फेटल ऍक्सिडेंट झाला, मोटर व्हेकल ऍक्सिडेंट, तर त्याला शिक्षा किती आहे? 2 वर्ष. माणूस मेला तर सेक्शन 4A फार झालं मिनिमम म्हणतं. इथे 7 वर्ष एखाद्या पोलिसाच्या विरुद्ध तक्रार केली तर म्हणजे आता यापुढे पोलिसांच्या विरुद्ध या राज्यामधल्या कोण्याही नागरिकाने तक्रार करू नये. केल्यास द्रव्यदंड तर आहेच, पण तो 7 वर्ष जेलमध्ये जाईल. मग पोलीस तर आता आम्हाला सांगेल क्या खडसे साहब ज्यादा चल रहा है क्या, अपोजिशन लीडर बनता है, साला नेता बनता है, तक्रार करता है मेरे विरोध में. कोण करणार आहे? माझा भाऊ पण करणार, DSP करेल, IG करेल, DG करेल तक्रार, आपलं चौकशी. दुसरा कोण करणार आहे? आणि DG त्याला पाठीशीच घालणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्याने पाठीशी घालून आम्हाला सांगितलं तुम्ही दोषी आहे, जा 7 वर्ष जेलमध्ये. कशासाठी? कोणी सांगितले उद्योग? हे काय कोर्टानं सांगितलं का तुम्हाला? अरे हे कायदे करणारे तुमच्याकडे जे प्रारूप आला हे यांनी केलंच नाही. माझा दावा आहे की हा जो कायद्याचा प्रारूप आलेला आहे या ठिकाणी ते आपल्या मंत्र्यांनी केलेलं नाही. हे जे प्रारूप आलाय ते पोलीस बसले 4 DG ऑफिसमध्ये, 4 लोकांनी बसले, एक एक आपल्या सोयीसाठी काय असेल त्याच्यासाठीच्या बसून चर्चा केल्या. यांचे 4-5 लोक मला माहित आहे नेहमीच्या बैठकीतले. हे इकडचे तिकडचे 4-5 लोक जे येतात पोलिसांमधले ग्रुपबाजी काय जगप्रसिद्ध आहे. तुमची आमची ग्रुपबाजी कमी आहे. काँग्रेसमधली गडबाजी कमी असेल, भाजप सेनेमधली काही गडबाजी कमी असेल, पण पोलिसांमध्ये इतकी गडबाजी आहे, इतक्या लाथाड्या आहे, इतक्या तंगड्या ओढतात. कोणी बिहारी असतो, कोणी UP असतो, कोणी आंध्रचा आहे, कोणी साऊथची लॉबी झाली, UP की लॉबी आहे, पंजाबी लॉबी आहे. आणि याच्यामध्ये एखादा ओरिसा फिरसेचा असला तर वेगळाच पडून जातो, पश्चिम बंगालचा असला तर वेगळाच पडतो. इतक्या तर लाथाड्या रे यांच्यात. हे काय पोलीस अधिकारी अकला शिकवतील आपल्याला? आणि यांनी हे कायदे करून आमच्या समोर आणलेले आहे. निदान त्यांच्यामध्ये एकमत राहू द्या, एकता राहू द्या. आणि मग हे असे आम्हाला शिकवतात की पोलिसांच्यावर जर तक्रार केली तर 7 वर्षाची शिक्षा आणि द्रव्यदंडाची शिक्षा. माझं स्पष्ट मत आहे सतेज पाटील साहेब की या संदर्भामधली ही ताबडतोब वगळा अशा स्वरूपाची. हे तुम्हाला आम्हाला नाही, म्हातारे मेल्याचं दुःख नाही आहे, काळ सोकावतो याच्यामुळे. हे डोक्यावर बसवण्याचं काम चाललेलं आहे तुमचं. पोलीस प्रशासन उद्या जर मुजोर झालं, चांगल्यांना थंड करून टाकेल. ते तुम्हाला मला तुम्ही समजता का इतके लाड यांचे करणं हे बरोबर नाही. हे येऊन तुम्हाला सॅल्यूट करता आणि तुमच्याजवळ गोड गोड बोलता, याचा अर्थ तुमचे झाले असं नका समजू. ते उद्या माझं सरकार आलं तर तुमचा दरवाजा सोडून माझ्या दरवाजात बसतील. त्यांना काय घेण्याचं नसतं त्याच्यामध्ये. परंतु अशा स्वरूपाचे प्रोटेक्टेड देणारे कायदा केला पाहिजे, संरक्षण दिलं पाहिजे. नाही म्हणत नाही मी, तेही जीव धोक्यात घालून काम करतात, त्याही ठिकाणी रात्रीचा दिवस ते करतात. पण याचा अर्थ अशा स्वरूपाचे कायदे करून तुम्ही सर्वसामान्य माणसाला जर याच्यात वेठीत धरण्याचं काम करत असाल तर योग्य नाही आहे. आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय हे करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय 22 या ठिकाणी अध्यक्ष महोदय की विभाग स्तरावरील पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या संदर्भामधली व्याख्या ठरवली. आता त्या व्याख्येमध्ये नाही ठीक आहे, या संदर्भामध्ये अशा ह्याच्यामधून असले पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय राज्य सुरक्षा आयोग आस्थापने मंडळ तुमचं या ठिकाणी प्रकरण 2A मध्ये गृह विभागाचा प्रभारी मंत्री ह्याला पदसिद्ध अध्यक्ष त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. राज्य विधानसभेचा विरोधी पक्षनेता, मुख्य सचिव, 5 अशासकीय सदस्य राज्य शासनाने नामनिर्देशित करायचे. ह्याला अध्यक्ष महोदय माझं असं म्हणणं आहे या ठिकाणी की हे महत्वाचे सुरक्षा आयोग आहे.
दररोज ह्यांच्या बैठका काही होणार नाही आणि या बैठका होणार नाही, दैनंदिन कामकाजाचा हा भाग नाही. आणि म्हणून राज्य सुरक्षा आयोगाच्या संदर्भामध्ये यामध्ये जर पदसिद्ध अध्यक्ष करायचं असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांना केलं पाहिजे. कारण सर्वच खात्यांशी या सुरक्षा आयोगाचा संबंध तो निवड ग्रह म्हणून नाही आहे, तर अन्य सर्व विभागाचं कोऑर्डिनेशन करणं, त्याचे आदेश देणं, त्याच्यासाठी निर्णय घेणं, यासाठी यामध्ये मुख्य जर असलं पाहिजे तर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री याचे अध्यक्ष असले पाहिजे आणि गृहमंत्री हा त्याचा ॲडिशनल चेअरमन, अतिरिक्त चेअरमन ज्याला आपण म्हणतो त्याच्या शेजारी तर ते असले पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा जर सहभाग याच्या मध्ये नसेल आणि नुसत्याच गृह खात्याचा सहभाग असेल तर अन्य विभागाशी जे कोऑर्डिनेशन आहे, जे संबंध आहे ते नीटपणे होणार नाही आणि त्याला वजन प्राप्त होणार नाही. तुम्हाला या संदर्भामध्ये हे करावं अशी माझी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये जे 5 अशासकीय सदस्य नेमले अध्यक्ष महोदय, तर या अशासकीय सदस्यांना नेमण्यासाठीही काही पात्रता असली पाहिजे, त्यालाही काही पात्रता असली पाहिजे. नाहीतर मग कुणालाही आणलं आणि त्याला नेमत बसलं. आपण माहिती आहे राजकारणामध्ये तुमच्या माझ्यावर किती दबाव असतो कार्यकर्त्यांचा. ते पात्र नसले तरी आम्हाला मग असे निकष जर कायद्यामध्ये नसले अध्यक्ष महोदय, हा जाण तुम्ही त्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीच्या संदर्भामधले निकष किंवा क्वालिफिकेशन जर आपण ठरवलं नाही तर उद्याच्या कालखंडामध्ये कुणीही सदस्य त्याच्यामध्ये नेमण्याची पद्धती सुरू होईल. आणि हे महत्वाचं आहे. या ठिकाणी हे तिन्ही मंडळं अत्यंत महत्वाचे मंडळ म्हणून काम करणार आहे. मग त्या ठिकाणी त्या संदर्भामधलं एक पात्रता आपण ठरवली पाहिजे आणि त्यानुसार अध्यक्षमध्ये ते काम केलं पाहिजे. या सुद्धा अध्यक्ष असेल ती पात्रता ठरवत असताना असं म्हटलंय तुम्ही की राजकीय पक्षाशी वगैरे संबंधित असू असं नसावा वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा नसावा हे आहे, पण शिक्षण वगैरे वगैरे अशा संदर्भामधलं पाहिजे असं आपल्याला या संदर्भामध्ये असणे. अध्यक्षमध्ये यामध्ये पोलीस दल देशातील कायदे व भारतीय संविधान यावर नेहमीच कार्य करेल याची खातर जमा करण्याबरोबर राज्यातील पोलीस दलाच्या कामकाजासाठी व्यापक धोरणात्मक मार्गदर्शक तत्वे घालून देणे, काम त्याच्या संदर्भामधले पोलीस दलाच्या कार्यवाहीचे कामगिरीचे मूल्यमापन करणे, पोलीस दलाचे प्रतिबंधात्मक कामे व सेवाभिमुख कार्य करण्यासाठी व्यापक तत्वे तयार करणे राज्य सुरक्षा आयोगाच्या शिफारशी सल्ल्याच्या स्वरूपातील असतील. मग अध्यक्ष महोदय, या राज्य सुरक्षा समितीच्या शिफारशी जर सल्ल्याच्या स्वरूपात असतील म्हणजे त्यांनी सुझाव किंवा सूचना कराव्या अशा स्वरूपाच्या असतील तर मला एक आपल्याकडनं पाहिजे की राज्य सुरक्षा आयोगाने केलेल्या शिफारशी शासनावर बंधनकारक राहतील किंवा नाही. का त्यांचा सल्ला आहे म्हणून आपण त्या सल्ला म्हणून धरावा की चला त्यांनी सल्ला दिला, चांगली गोष्ट आहे, त्या सल्ल्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे असं काही बंधन नाही आहे. असं आहे का त्याच्यामधल्या ज्या सल्ला म्हणून त्यांनी दिलेल्या आहेत तर यामध्ये ह्या शिफारशी सल्ल्याच्या ऐवजी काही शिफारशी गंभीरतेनं सरकार घेतल्या पाहिजे आणि तशा बंधनकारक त्या असल्या पाहिजे. नाही तर मग सल्ल्याच्या स्वरूपामध्ये तर मग सल्ला येत राहील. सल्ला आपण अनेकांना देत राहतो आणि सल्ला द्यायला काही पैसे लागत नाही, बिना पैशाचाही सल्ला असतो आपल्याकडे. तर या संदर्भामध्ये क्लॅरिफाय झालं पाहिजे की तुमच्याच क्लॉजमध्ये तुम्ही हे म्हटलेलं आहे की राज्य सुरक्षा आयोगाच्या शिफारशी सल्ल्याच्या स्वरूपामध्ये असतील. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 1 पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल. अध्यक्ष महोदय, तर अप्पर मुख्य सचिव गृह हे त्याचे अध्यक्ष असतील, पोलीस महासंचालक महानिरीक्षक उपाध्यक्ष असतील, पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदस्य हा पोलीस आयुक्त मुंबई आणि अप्पर पोलीस महासंचालक महानिरीक्षक हे त्याचे सदस्य असतील. अध्यक्ष महोदय, हे सारेचे सारे जवळपास जे आहे ह्याच्यामधले जर सदस्य पाहिले तर याच्यातले 60-70% सदस्य हे डीजेच्या अंतर्गत आहेत. म्हणजे या ठिकाणी एक अप्पर मुख्य सचिव जर सोडले या ठिकाणी अध्यक्ष म्हणून तर या ठिकाणी पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त आणि अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना हे तिन्ही माणसं जे आहेत ते डीजीच्या अंतर्गत आहे. म्हणजे या तिघांचेही CR कोण लिहितो तर डीजी लिहितो
आणि त्यानंतर मग हे जाणार याच्याकडे की अँटी करप्शनचा डीजी जर सोडला तर त्याचे GR फक्त डीजी लिहित नाही, कारण बाकीचे दोघं तिघं जे आहे त्यांचे GR डीजीच लिहिणार आहे. म्हणजे यामध्ये आस्थापना मंडळामध्ये प्रभाव जो राहणार आहे तो शेवटी डीजीचाच राहणार आहे. मग आज काय आहे, आजही डीजीचाच प्रभाव आहे. मग अशा रीतीनं कायद्यामध्ये दुरुस्त करतानाही या लोकांचा आस्थापना मंडळ करत असताना यांनी आपसात बसावं, ह्यांनी ठरवावं, नंतर त्याच्या बदल्या कराव्या. यामधून अध्यक्षामध्ये फारसं काही निघेल असं मला वाटत नाही. उपरोक्त सदस्यापैकी एकही सदस्य मागास वर्गातील नसेल तर राज्य शासन अशा प्रवर्गातील अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक या दर्जाच्या अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करेल. अध्यक्ष महोदय, म्हणजे यामध्ये तुम्हाला एक तरी मागासवर्गीय घेतला पाहिजे असं आहे. तर मागासवर्गीयाची व्याख्या काय, म्हणजे त्याच्यामध्ये मागासवर्गीय म्हणजे SC धरणार का ST धरणार, मागासवर्गीयामधलं OBC येणार की NT DTNT VJNT घेणार का, तो घेणारच नाही तुम्ही. मग मागासवर्गीय म्हटलं म्हणजे शेड्यूल कास्ट. मग बाकीच्या जे काही मागासवर्गीय याच्या यादीमध्ये येतात ते धरणार की नाही धरणार तुम्ही, याचं स्पष्टीकरण यामध्ये असलं पाहिजे. आणि मागासवर्गीय जर म्हणत असाल तुम्ही या ठिकाणी, तर तो OBC पासून ते ST पर्यंत जे काही मागासवर्गीयांची यादी या राज्यामध्ये दिलेली आहे, इतर मागासवर्गीय असेल, शेड्यूल कास्ट असेल आणि कुठल्याही प्रवर्गामधला मागासवर्गीयाच्या कुठल्याही प्रवर्गामधला अशा स्वरूपाची त्याच्यामध्ये दुरुस्ती असली पाहिजे. नाहीतर मागासवर्गीय म्हटलं म्हणजे फक्त शेड्यूल कास्ट, मग STला तिथं परवानगी नाही आणि OBC तर दूरच राहिला. म्हणून याच्या संदर्भामध्ये तुम्ही दुरुस्ती केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुम्ही म्हटलंय खाली स्पष्टीकरणात दिलेलं आहे, म्हणजे म्हणण्याच्या स्पष्टीकरणात तुम्ही दिलेलं आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निर्धिसूचित जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग. आता त्या स्पष्टीमध्ये परत त्याला काही सांगायची गरज नाही, त्याचं स्पष्टीकरण आपण केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, वेतन व भत्ते विघडून पोलीस अधिकाऱ्याच्या सेवा शर्तीच्या संदर्भात राज्य शासनाला उचित शिफारशी करता येतील. पोलीस अधिकाऱ्याची पदस्थापना बदली याला सल्ला देणे, शिफारशी करणे, पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्या शिस्तभंग कार्यवाही राज्य शासनाला उचित शिफारशी करणे, मंडळ राज्य शासन वेळोवेळी नेमून देण्यात येतील कार्य पाडेल. अध्यक्ष महोदय, पोलीस आस्थापना मंडळ 2 ह्याच्यामध्ये पोलीस महासंचालक, यासाठी मी सांगतोय खालचा भाग की हे बदलवण्याची गरज आहे. आता या पोलीस आस्थापना मंडळामध्ये पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महासंचालक अँटी करप्शन, पोलीस आयुक्त मुंबई, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कायदा सुव्यवस्था, सचिव किंवा यथाशक्ती प्रधान सचिव अपील व सुरक्षा, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक आस्थापना. हे जे मी म्हणतो आहे की या सर्वांच्या संदर्भामध्ये DG एक व्यक्ती सोडून या सर्वांचे CR लिहितात. त्यामुळे DG यांचे प्रमुख आहे. मग जे DGच प्रमुख आहे त्यांच्या हाताखालचे अधिकारी या आस्थापनावर असल्यानंतर हे काय सल्ला देतील DGला, आणि DGने त्याचं ऐकलंच पाहिजे अशा स्वरूपाचं काय होणार ते नाही म्हणते. आणि हिंमत नाही होत ना, शेवटी आपल्या वरिष्ठांसमोर स्पष्ट मत मांडण्याची हिंमत अधिकारी करतील का, या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये शंका आहे. आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये आपणही त्याच्या संदर्भातला विचार केला पाहिजे. आणि जे काही त्याच्या अध्यक्षांना दिलेले अधिकार आहेत अध्यक्ष महोदय, तर काही अधिकार हे राज्य सरकारकडे असले पाहिजे आणि यामध्ये ॲडिशनल SP पर्यंतचे तरी अधिकार हे शिफारशीनुसार राज्य सरकारने आपल्या ह्याच्यामध्ये घेतलेले असले पाहिजे. अध्यक्ष महोदय, वेगवेगळ्या ठिकाणी आपण जात असताना 35/9 राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचा अध्यक्ष उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या नावांच्या नामिकेमधून राज्य शासनात निवडण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी जो येणार आहे तो हायकोर्टाकडनं येणार आहे एखाद्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आणि तो राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण अधिकाराचा वापर करील व कार्य करेल. बऱ्याचदा आपला अनुभव असा येतो की न्यायालयाकडून आपल्याला अशा स्वरूपाचे सदस्य आपण मागवतो पण आपल्याला मिळत नाही. अनेक ठिकाणी उच्च न्यायालयाकडून न आल्यामुळे अशा अनेक जागा रिक्त आहेत आपल्याकडे, विशिष्ट न्यायाधिकरणाच्या आहेत, विशिष्ट ठिकाणच्या आहेत, आणि न्यायाधीश न मिळाल्यामुळे आपल्याकडे अध्यक्ष महोदय या ठिकाणी या रिक्त जागा आहे. तर त्याच्याऐवजी किती दिवस आपण रिक्त ठेवणार, जर न्यायालयाने आपल्याकडे न्यायाधीश लवकर नाही पण इथं उपलब्ध होत नाही,
तर अशा स्वरूपामध्ये किती दिवस करणार आहात, त्याच्यामध्ये काही दुरुस्ती आपण करणार आहोत का, आणि या ठिकाणी त्याची तुम्ही दिलेले आहे की कुठल्या कुठल्या म्हणजे पोलीस कोठडीतला मृत्यू वगैरे वगैरे या संदर्भामधले चौकशी करणे यामधले काही तुम्ही केलेले आहेत. तर अध्यक्ष महोदय, एकंदरीत जर हे सगळं पाहिलं तर या कायद्यामध्ये नव्यानं असं फार काही नाही, परंतु अध्यक्ष महोदय यामध्ये जे घातलेले काही दुरुस्ती आहेत त्या रोगापेक्षा औषध भयंकर अशा आहे. ह्या पोलीस बिलिसांच्या संदर्भामध्ये 7 वर्ष शिक्षा आहे हे तर ताबडतोब काढून टाकले पाहिजे अशा स्वरूपाच्या सूचना, आणि यामधून आपण कारवाई केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या कारभारामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या वाढत्या घटना घडत आहेत त्याला प्रतिबंध बसला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण कारवाई करावी अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकाने जे वाढतं चाललंय गुन्हेगारीच्या संदर्भात, बलात्काराच्या संदर्भात, असुरक्षिततेच्या संदर्भामध्ये एक चांगलं राज्य या ठिकाणी अशा रीतीनं एक जात आहे. आणि अध्यक्ष महोदय, पदोन्नत्या या संदर्भामध्ये काही धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मी ज्या दुरुस्त्या याच्यामध्ये सुचवलेल्या त्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये विचार व्हावा. नंतर ज्यावेळेस लिहिलेली एक दुरुस्ती मी वाचून दाखवेल, परंतु त्यामध्ये सरकारचं या संदर्भामधली आतापर्यंतची उदासीनता का राहिली, एवढा विलंब का झाला, कोणत्या दुरुस्त्या तुम्ही आता करतात, या संदर्भामध्ये विश्लेषण पुढच्या शेवटच्या याच्यामध्ये त्यांनी द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.